हॅलो गाईज, आज आहे रथसप्तमी. तर आपण काहीतरी गोड बेत करूया. मस्त चला, चुरमुरे घेतलेत, मस्त गरम करून घेतले. बघा फिरा होत आहेत चुरमुरे, मस्त खूप छान गरम झालेले आहेत. आता आपण कढई ठेवू, कढईत गूळ टाकू आणि गुळाला मस्त मेल्ट करून घेऊया. छोटे छोटे फ्रीजमध्ये होता म्हणून मी तोच घेतला आणि आपला हा गावरान गुळ आहे. छानपैकी मेल्ट झाल्यानंतर आपण ह्यामध्ये पुढची स्टेप करणार आहे. तरी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा. तर आपला गूळ छान मेल्ट झालेला आहे. छोटे छोटे राहिलेले आहेत तुकडे, तेही आपण बारीक करून घेऊया. मस्त गूळ कसा मेल्ट झाला ते पाहण्यासाठी आपण एक बाउलमध्ये पाणी घेणार आहोत आणि त्यामध्ये टाकून पाहणार आहोत की आपली चाचणी झालेली आहे का नाही. तर लाडू करत असताना कधी पण अशी चाचणी चेक करायची गुळाची. थोडंसं टाकून गोळी बनते का ते बघायचं. अजून आपलं झालेलं नाही बहुतेक, गोळी बनत नाही आहे. थोडंसं कमी आहे, आणखीन हलवावंच लागेल. थोडं पातळ राहिले. आता बघूया. एवढं नसते. छान झाले. आता मस्त गोळी होते. गोळी झाली की आपली चाचणी तयार झाली असं समजायचं. हळूहळू चुरमुरे टाकून हलवत राहायचे. जास्त कडक होऊ नये म्हणून गॅस बंद करून घ्यायचा. गरम गॅसवरच कढई ठेवून हलवायचं. मस्त हे मिक्स करून घेतलं की छान गोळे होतात. गूळ भरपूर झालेला आहे आपल्याला. एवढ्या चुरमुऱ्यासाठी एवढा गूळ बस होता. अर्धा किलो चुरमुरे होते. माझी पाव किलो चुरमुरे होते. अर्धा किलो होते पण मी पावच किलो घेतले आणि पाव किलो गूळ घेतला. तर त्यासाठी बघा अशी लाडू झालेले आहेत मस्तपैकी. लाडू हाताला चिटकू नये म्हणून थोडंसं तूप लावून घ्यायचं. मस्त लाडू छान होतात. तर सर्व लाडू आपण असेच एक एक करून वळून घेऊया. तर तुम्हाला आवडतात का चुरमुऱ्याचे लाडू आणि कधी खाल्ले होते ते आम्हाला कमेंट करा. आणि माझ्या चॅनलला पुन्हा एकदा सांगते, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि पुढची कुठली रेसिपी पाहिजे त्यासाठी कमेंट करा, लाईक करा. बाय बाय.